कोणीतरी मांडणी केलं तर एका मोठ्या माणसाने अतिशय उत्तम मांडणी केली आणि आपण मात्र काहीतरी तोडकी मोडकी मांडणी केली असं होईल. तुम्ही ती मांडणी खूप चालवलेली आहे. दादा, सोलापूर गोकुळ संदर्भातला प्रश्न आहे. सर्व संचालक बिनविरोध निवडणूक करावाची मागणी करत असताना भाजप नेत्यांची विरोधात तर भेट घेताना दिसत नाही. कुठेतरी भाजपला एकत्र येण्याची तयारी आहे का काय? बिनविरोध होईल अशी काही शक्यता आहे? भारतीय जनता पार्टीला वेगळं ठेवून आता ह्या देशातलं राजकारण चालूच शकत नाही. गोकुळचं कसं चालेल? आणि त्यामुळे सुरुवात आहे, हळूहळू भेटीगाठी होतील. त्यामुळे गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढणार आणि बिनविरोध व्हायचे असेल तर महायुतीचे सगळे नेते बसून निर्णय करतील. मोहित कंबोज यांच्या पार्टीमध्ये कुठेतरी पाहायला मिळाली. भाजपने ठाकरे कुठेतरी जवळ येतात का असं माहित नाही. आता माझा प्रॉब्लेम काय झालेला आहे की मी माझ्या विषयाच्या बाहेरच बघत नाही. हा माझा प्रॉब्लेम पण आहे जरा आणि माझं बलस्थान पण आहे. आपल्याला जे दिलं ते करा. काय मोहित कंबोज राहतात कुठे, मुलाची पार्टी की मुलीची पार्टी, आले कोण, का आले, काय करायचं आपल्याला. मी उद्धवजींचं मनापासून अभिनंदन करेन. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत, महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकही सभा त्यांची महाराष्ट्रात झाली नाही. त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की प्रयत्ने रगडिता वाळूचे कण त्यातून निघे तेल, तर प्रयत्न केले तर यश मिळेल असं त्यांना साक्षात्कार झाला असेल. तर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन. कारण या राज्यामध्ये जसं सरकार मजबूत आहे तसं विरोधी पक्षही मजबूत पाहिजे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष वीक असण्यातून सत्ताधारी पक्ष सुद्धा बऱ्याच वेळेला अंकुश नसल्यामुळे असं आमचं झालेलं नाहीये, पण अंकुश नसल्यासारखं वागू शकतो. त्यामुळे विरोधक मजबूत होण्यासाठी उद्धवजींनी पार गाव फिरावं. पवार साहेबांचं वैशिष्ट्य आहे, ते तब्येत बिघडली होती आणि लगेच ते आता उद्या का परवापासून प्रवासाला बाहेर पडले. ज्योतिबा मंदिरामध्ये पुजारी हटाव एक मोहीम आता पुण्यापासून सुरू झालेली आहे. परिते गावच्या भाविकांना मारहाण झाल्यामुळे हा वाद निर्माण त्याच्यात काय मला तुमची एवढ्यासाठी भीती वाटते की असे काही प्रश्न विचारतात ज्याची मला माहिती फार नसते. कशातून भांडण सुरू झालं मला माहित नाही. आणि त्यामुळे पुजाऱ्यांनी थोडासा आगाऊपणा केला असेल तर त्यांना समजावून सांगून हे सगळं. मी समन्वयवादी आहे बाबा, मला एक टोक गाठता येत नाही. त्यामुळे हे संपावं. या जिल्ह्यात खूप चांगले चांगले नाही. शाहू महाराजांनी पुढाकार घ्यावा. का रे बाबा परदेच्या नागरिकांनी या, काय नेमकं झालं, तर तुम्ही काही आगळीक केली का, तर नाही तुम्ही नाही आगळीक केली तर पुजाऱ्यांनी जरा आगाऊपणा केलं का, तो संपवायला पाहिजे. आर्थिक वर्ष संपण्याआधी खरं तर काल एका दिवसामध्ये 469 शासन निर्णय जारी केले आहेत. कुठे निधी खर्ची पडावा म्हणून निर्णय एका दिवसात एवढे तब्बल निर्णय घेतला. नाही. आता बघा, समजा माझं डिपार्टमेंट आहे. माझ्या डिपार्टमेंटमध्ये केंद्राकडून 850 कोटी आले आणि त्याच्यातून 4 युनिव्हर्सिटींना आम्ही 100 कोटी, 7 युनिव्हर्सिटींना 20 कोटी आणि बहुतेक 100 कॉलेजेसना असेच काहीतरी 5 कोटी वर दिले. आता त्यांनी खर्च करून बिलं रेज करणं हेच जर उशिरा झालं आणि 31 मार्चच्या आधी त्यांची बिलं काढली नाहीत तर केंद्राचे पैसे परत जातील. त्यामुळे हे कार्यपद्धती चुकीचीच आहे. लोकांनी वेळेत काम केलं पाहिजे, वेळेत बिलं रेज केली पाहिजे. त्यामुळे शासनाची चूक काहीच नाही. त्या डिपार्टमेंटचा निधी खर्च नाही झाला तो लॅप्स होतो, म्हणून मग शेवटचे 4 दिवस गर्दी सुरू होते. पण लोकांनी पण आधीपासून बिलं रेज केली पाहिजे. कोणाच्या लग्न ती आपली ग्रामीण पद्धतच आहे ना. तुझ्या घरच्या लग्नाला तू माझं नाव टाक, टाकणारच तुम्हाला विचारून. तर त्याच्यामध्ये येणार की नाही येणार, विचारलं की नाही विचारलं, याच्यापेक्षा एक प्रतिष्ठा असते. इतक्या सगळ्या जणांनी निमंत्रण दिलं, त्यामुळे आत्ताच कळलं मला की माझं नाव पत्रिकेवर. जर कोणाला चौकशीला बोलवलं असेल तर त्यांनी जायला पाहिजे असं आपलं, कारण काही जण त्या ठिकाणी जायला नकार देतात अशी माहिती आता आली. कुठे जायला? चौकशी आता यावर मी काही भाष्य करण्याचे कारण नाही. पुन्हा तेच सांगेन, माननीय मुख्यमंत्री महोदयाने 1.25 महिन्याच्या अधिवेशनात किमान 2दा त्याचं डिटेल निवेदन केलेलं आहे.
दादा शेवटचा प्रश्न महाविकास आघाडी हा एक मिनिट. उद्या सांगली सभापती निवड आहे. महाविकास आघाडी देखील सभापती याच्यावर दावा करते आणि आपल्याकडून देखील तयारी काय परिस्थिती आहे? मी तेवढ्यासाठीच चाललोय सांगलीला. आमच्या सगळ्या सदस्यांची मिटिंग आहे, त्यात आम्ही ठरवू. पण 2 वर्ष महाराष्ट्रामध्ये सरकार नव्हतं, काही फरक नाही पडला. तसं एखाद वर्ष समजा त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 6 पैकी 4 जणांना कन्व्हिन्स केलं म्हणूया, भुरळ घातली म्हणूया, खोटं सांगितलं म्हणूया, आमच्याबद्दल राग निर्माण केला म्हणूया,